नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या विशेष चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुशांत प्रकरणाच्या चौकशीवरून देशभरात गदारोळ सुरू आहे. अखेर सुप्रीम कोर्टानं आपला विशेषाधिकार वापरत चौकशी सीबीआयच्या हातात दिली. त्यामुळे अनेकांना आता सुशांतच्या मृत्यूचं गूढ उकलेल अशी आशा वाटतेय, तर अनेकांना संभ्रम. त्याचं कारण आहे सीबीआयचा आजवरचा अनुभव. न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार हे वाक्य गुळगुळीत झालं असलं तरी सीबीआयच्या बद्दल मात्र तोच अनुभव वारंवार येतोय. याची महत्त्वाची दोन कारणं आहेत: सीबीआयचं अपुरं मनुष्यबळ आणि सीबीआय कोर्टाची देशभर असणारी कमतरता. कोणतंही प्रकरण गाजतं तेव्हा विरोधी पक्ष असो की सामाजिक संघटना सीबीआय तपासाची मागणी करतात, जणू ती फॅशन बनली. अशा विश्वास कमवणं खरं तर हे सीबीआयच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे. पण सीबीआय कडची प्रकरणं तडीस लागण्यात किती विलंब होतोय याची आकडेवारी मात्र धक्कादायक आहे. सीबीआय कडे महाराष्ट्रातील तब्बल 1000पेक्षा जास्त प्रकरणं आज खोळंबून आहेत. अनेक प्रकरणं पूर्णत्वाला पोहोचली नाहीत. या दाभोलकरांचं सुद्धा प्रकरण आहे. 7 वर्षानंतर सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे शरद पवारांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेक जण आज प्रश्न विचारतायत, संशय निर्माण करतायत. जे दाभोलकरांचं झालं ते सुशांतचं होणार का? या संशय कल्लोळावर आहे आजची विशेष चर्चा. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आता आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडले जातील, केशव उपाध्ये. आणि आता आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण ताईंकडे सुरुवातीला जाऊया की ज्या प्रकारची मागणी आता खरं तर केली जात होती सीबीआय चौकशीची, त्या मागणीला जरी करता आता सांगितलं गेलं असलं की ही मागणी पूर्ण झालेली आहे आणि आता सीबीआय चौकशी केली जावी, पण तुम्हाला आज शरद पवार यांच्या वक्तव्यातून असं वाटतंय का की शरद पवारांना सुद्धा याबद्दल संभ्रम आहे की सुशांतच्या प्रकरणाचं जे गूढ आहे ते उकलू शकणार नाही? विद्याताई. नाही, याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की पवार साहेबांनी जे सांगितलंय ते त्याच्यात त्यांचा अनुभव आहे की हा. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं तुम्हीच सुरुवातीला सांगितलं 1000 प्रकरण प्रलंबित आहेत सीबीआय कडे. आणि खरोखर म्हणजे सुशांत याच्याविषयी आपण पूर्ण त्यांच्या कलेविषयी आदर बाळगून बोलते की समाजाचे खरे हिरो कोण आहे. म्हणजे समाजासाठी आपलं जीवन पूर्णपणे खर्ची करणारे लोक. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला, आज 20 तारखेला त्याला 7 वर्ष झालेले. आणि त्यावेळेस आपण व्यवस्थित तपास करत असताना कोणीतरी कोर्टात जाऊन ही सीबीआय एन्क्वायरी मागितली आणि सीबीआय एन्क्वायरी सुरू झाली. त्याच्यानंतर ह्यामध्ये जे खुनाचं सत्र सुरू झालं, म्हणजे त्यानंतर फडणवीस सरकार आलं आणि फडणवीस सरकारने गेल्या 5 वर्षामध्ये या खुनाच्या तपासामध्ये जे आरोपी पकडले गेले किंवा ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे होती आतापर्यंत, परंतु हे प्रकरण पुढे गेलेलं नाही, हे खेदाने सांगावंसं वाटतं. आणि आज मला ह्या ठिकाणी सांगायचंय की हे जे सगळं चालू आहे हे सीबीआय कडे दिलेलं आहे ना. म्हणजे कर्नाटकाचे पोलीस जेव्हा पत्रकार गौरी लंकेशचा खून झाला त्याच्यानंतर हे सगळ्या प्रकरणाला वेग मिळाला आणि जे नाला सोपाराला जे बॉम्ब स्फोटक सापडली त्याच्यानंतर 36 जणांच्या हत्या करायच्या होत्या. म्हणजे एटीएसच्या महाराष्ट्राच्या एटीएसने सुद्धा याच्यात कॉम्रेड पानसरे यांच्या तपासामध्ये जी प्रगती झाली होती, म्हणजे त्यावेळेस हे प्रकरण जर सिरियसली घेतलं असतं आणि त्याच्यामध्ये हे हत्या ज्या झालेल्या आहेत त्या पुढचे खून होऊ नसते शकले. कॉम्रेड पानसरे वाचले असते. म्हणजे हा इतका विलंब आहे. म्हणजे नुसती सीबीआय कडे एखादं प्रकरण दिलं की आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला निर्णय मिळेल. खरं तर निर्णय मिळावा ही अपेक्षा आहे, परंतु आताचं जे सरकार आहे त्याची जी केंद्र सरकारची पण आपण ध्येय धोरणं बघितले तर ते खूप म्हणजे असं त्याच्यावर एक संशय निर्माण व्हावा अशी परिस्थिती आज सगळी आहे आणि आपण हे अनुभवतोय. पवार साहेब जे बोलले त्याच्याविषयी त्याच्यातनं तो आम्ही जो आतापर्यंतचा अनुभव घेतलेला आहे त्याच्याविषयी ते बोललेले. आणि सीबीआयचा जी काही एन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि त्याच्यातनं
जे आतापर्यंत ह्या लोकांना फासावर चढवलं पाहिजे होतं, हम्म. परंतु अजूनही तो ठप्प झालाय, तो जाणीवपूर्वक झालेला आहे. या हा, ठिकाणी मला खेदाने सांगावं असं वाटतं. ठीक आहे. पण याच्यामध्ये मुद्दा हा सुद्धा मांडला जातोय की जेव्हा आपण दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाबद्दल बोलतो, 14 महिने जेव्हा त्यांची हत्या झाली तेव्हा सरकार तुमचं होतं. 14 महिन्यामध्ये मग तुम्ही काय केलं हा सवाल विचारला जातोय ना. नाही, निश्चितच मला आठवतं आर आर पाटलांकडे गृह खातं होतं. हम्म. आणि आर आर पाटलांनी अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्राच्या पोलिसांनी ही चौकशी केली. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कोणीतरी आरटीआय च्या कार्यकर्त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केलं आणि त्यांनी सांगितलं की ही चौकशी सीबीआय कडे जाईल. हम्म. त्यानंतर हे सीबीआय कडे गेलं आणि तुम्हाला मला सांगावंच वाटतं, 2014च्या निवडणुका लागल्या होत्या, लोकसभेच्या निवडणुका होत्या. हा. आणि त्यानंतर फडणवीस सरकार आल्यानंतर याच्यामध्ये वेळोवेळी हायकोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत की पोलीस तपासच्या मध्ये दिरंगाई का होते. हम्म. आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जर ताबडतोब, पण हे त्यामध्ये जे प्रत्यक्ष खून करणारे लोक होते हम्म. ते सगळे, त्यांना माहिती नव्हतं की ही माणसं कोण आहेत, ही किती विद्वान माणसं आहेत आणि हे हा. वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे दाभोळकर आहेत का पानसरे कोण आहेत, हम्म. किंवा गौरी लंकेश कोण आहे, हे सुद्धा या खुनी जे हत्यार चालवणारे होते त्यांना माहित नव्हतं. मग बर. याचं मास्टर माइंड कोण होतं. तर हम्म. सनातन संस्थेकडे जेव्हा या ठिकाणी तपासाचं संबंध केंद्र बनलं होतं, हम्म. त्यावेळेस ह्या लोकांना अटक व्हायला आवश्यक होतं, हम्म. परंतु ती झालेली नाही. बर. पण तुमचा जो आक्षेप आहे सीबीआयच्या चौकशीला, तो आक्षेप नेमका कशासाठी आहे? तुम्हाला वाटतं की सीबीआय निरपेक्ष नाहीये म्हणून तुमचा आक्षेप आहे? सीबीआयला अनेक मर्यादा आहेत म्हणून आहे? की सीबीआय वर कुणाचा तरी दबाव असतो म्हणून आहे? का तुमचा आक्षेप आहे सीबीआयच्या चौकशीला? नाही, आमचा आक्षेप सीबीआयच्या चौकशीला कधीच नाहीये आणि हा. आताही कशासाठी असणार. हम्म. ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर ठीक आहे ना, सीबीआयने चौकशी करावी. कारण महाराष्ट्र सरकारकडे, महाराष्ट्र पोलिसांकडेही अनेक कामं महत्वाची आहेत. हम्म. त्याच्यामध्ये कोणाच्या ह्याला विरोध असणं किंवा एकदा तुम्ही जर चौकशी करायचं सीबीआयने ठरवलं, फक्त अपेक्षा आहे, समजलं ना. आमची अपेक्षा आहे की त्याच्यातनं काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. हा. नाहीतर मुंबई पोलीस जे चांगल्या प्रकारे तपास करत असताना सुद्धा त्यांच्याकडचा तपास काढून तुम्ही सीबीआय कडे लावणार आणि हम्म. सीबीआयच्या आतापर्यंतचा इतिहास बघितला तर त्याच्यातनं काय निष्पन्न झालेलं आहे. हम्म. याचा जर आपण सगळ्यांनी आढावा घेतला तर मग असं वाटतं की निश्चितच सीबीआयची जर एन्क्वायरी असली तरी मूळ उद्दिष्ट काय आहे की गुन्हेगारांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना कडक ठीक शासन आहे. झालं तुम्ही पाहिजे. खूप महत्वाचा परंतु मुद्दा तो मूळ उपस्थित उद्दिष्ट केलेला आहे. जर मी केशव उपाध्यायांकडे जातो. केशवजी, सीबीआयच्या ट्रॅक रेकॉर्डवर आज शरद पवार यांनी बोट ठेवलं. आता विद्याताई सुद्धा तेच करतायत आणि जो प्रश्न उपस्थित केला जातोय कार्यक्षमतेचा सीबीआयच्या, मग त्याच्यावर तुमचं उत्तर काय आहे आणि कशा प्रकारे तुम्ही आता पटवून देणार आहात की होय सीबीआय महत्वाची आहे? असं आहे की मुळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हम्म. आपण सगळ्यांनी की दोन खटल्यांमध्ये साम्य शोधून काहीतरी बुद्धिभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आता सध्या सुरू आहे. एक तर सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट इथे आमच्या विद्यार्थी विसरत आहेत की मुळामध्ये ज्यावेळी दाभोळकरांची हत्या झाली तो अतिशय वाईट प्रकार होता. त्याच्यानंतर तब्बल 14 महिने, एक नाही दोन नाही, तब्बल 14 महिने महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं. राष्ट्रवादीकडे गृह खातं तेव्हाही होतं. केंद्रामध्ये काँग्रेसमध्ये चिदंबरम केंद्रात गृहमंत्री होते आणि युपीए सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार असतानाही 14 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तपास त्यातला जो करणं अपेक्षित होतं तो निष्काळजीपणा, हेळसांडपणा त्या काळामध्ये 14 आता 40 दिवस 50 दिवस सुशांत झाले तर त्यामध्ये अशा प्रकारे शक्यता वर्तवल्या जात आहे की काय त्यातले पुरावे काय आहेत का, काय अशा प्रकारे शक्यता वर्तवल्या जात आहे. लक्षात घ्या, 14 महिने जर तुम्ही तपास करत नसाल, त्यात हेळसांडपणा करसाल आणि पुणे जे शरद पवारांसाठी, अजित पवारांसाठी अतिशय महत्वाचं तिथलं कमिशनर सगळं मानलं जातं, त्यांचे असे काही मानलं जायचं की ते पोळ नावाचे त्यांचे बारके आयुक्त होते, ते प्लॅनचेट सारख्या गोष्टी तिथे करत होते, हे सुद्धा नंतर आपल्याला स्पष्ट आपण पाहिलं. त्यामुळे मुळामध्ये त्या सगळ्या प्रकरणामध्ये बरं दुसरं असतं सीबीआय पुन्हा बुद्धिभेद कसा करायचा. बरं, सीबीआयनी आरोपपत्र दाखल केलं, तपास केला, आरोपपत्र दाखल केलं. आता आरोपपत्रानंतर पुढे काय करायचं ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जाणीवपूर्वक एक बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे.
खरं म्हणजे दाभोळकरांच्या घटना त्यांना संरक्षण देण्यामध्ये त्यांना येत होत्या असं अनेक जण सांगतात. आता धमक्या येत होत्या, तेव्हा त्यांचं संरक्षण करण्यामध्ये त्यावेळेचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादीकडे ग्रह खातं हे कमी पडलं, याचा विचार विद्यार्थ्यांना कदाचित पडला असेल. 14 महिने सरकारमध्ये होते, त्यावेळी त्याच्याबद्दल त्यांना काही शोध घेता आला नाही. त्यानंतर हायकोर्टाची ऑर्डर, म्हणजे ऐकून घ्या पुन्हा, हायकोर्टाने सांगितल्यानंतर ते सीबीआय कडे गेलं आणि त्याच्यानंतर सीबीआय आरोपपत्र सुद्धा दाखल केलं. आता तो न्यायिक प्रक्रियेचा भाग आहे, त्यामुळे इथे येऊन उगाचच काहीतरी आपण काय वक्तव्य करायची आणि बुद्धिभेद करायचं, मला वाटतं हे बरोबर. विद्याताई, नाही, मला या ठिकाणी सांगायचंय 14 महिने नाही. दाभोळकरांची हत्या झाली ती 20 ऑगस्टला झाली. ऑगस्ट महिना संपलाय. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आणि याची धावपळ लागलेली असताना सुद्धा आर पाटलांनी जे पोलीस खात्याने जे काही एन्क्वायरी केली होती ती खूप समाधानकारक होती. परंतु हायकोर्टाच्या आदेशानंतर तो तपास सीबीआय कडे गेला आणि नंतर कर्नाटकामधल्या पोलिसांनी नालासोपाऱ्याला धाड टाकल्या. म्हणजे महाराष्ट्राच्या एटीएसने जेव्हा धाड टाकली तेव्हा नालासोपाऱ्याला जी स्फोटकं मिळाली त्या स्फोटकांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा हात होता आणि पुढे फडणवीस सरकारने कायम त्यांना वाचवण्याचा प्रकार केलेला आहे. आणि मला भाजपच्या प्रवक्त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की हा जर बुद्धिभेद कोण करत असेल तर भाजपचे प्रवक्ते करताय. बुद्धिभेद आम्ही कधीही केलेला नाहीये. मला हे सांगायचंय की सुशांत ह्या कलाकाराचं जर एवढं महत्वाचं आहे, आम्हालाही वाटतं की महत्वाचं आहे, निश्चितच महत्वाचं आहे. कुठल्याही माणसाची हत्या झाली तर तो खून हा महत्वाचाच असू शकतो तपासाच्या दृष्टिकोनातून. परंतु या ठिकाणी दाभोळकरांच्या खुन्यांना पकडण्यामध्ये, त्यांना पाठीशी घालण्यामध्ये फडणवीस सरकारचं गृह खातं जबाबदार होतं. आणि तेच नाही तर एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगावला जे झालं त्याच्यानंतर एकबोटे असतील, भिडे असतील, यांना सुद्धा अटक करण्याची तत्परता फडणवीस सरकारने दाखवली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आले होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं की मी जाहीर सभेमध्ये सांगितलंय की मी भिड्यांच्या आदेशावरनं इथे हजर झालो आहोत. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान हे भिडेंची जर पाठराखण करत असतील तर कुठलं सीबीआय त्यांना पकडणार आहे, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि म्हणून कलबुर्गींची हत्या, पत्रकार गौरी लंकेशची हत्या आणि कॉम्रेड पानसरेंची हत्या झाल्या नसत्या, परंतु फक्त फडणवीस सरकारचा बेजबाबदारपणा ह्याच्या मागे आहे. गृह खात्याने खुन्यांना पाठीशी घालायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज मी यांना चॅलेंज देते की तुमचं सरकार केंद्रामध्ये आहे ना, तुम्ही हा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो आम्ही महाराष्ट्रामध्ये लागू केला, आमच्या सरकारने जाता जाता एक मोठं काम केलं की तो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला. तो संपूर्ण देशभर नरेंद्र मोदी सरकारने जर केलं तर मी तुम्हाला मानेन. ठीक आहे, मी त्यांच्याकडून उत्तर घेणार आहे. खूप गंभीर आरोप तुम्ही केलेले आहेत. केशवजी, मी येतोय ब्रेक नंतर. तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, जे आरोप तुमच्यावर केलेले आहेत, गंभीर आरोप आहेत, त्याचं उत्तर तुमच्याकडून घेऊया. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सीबीआयच्या संशय कल्लोळाच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. ब्रेकच्या पूर्वी विद्याताईंनी काही गंभीर आरोप भाजपवरती केलेले होते. केशव उपाध्याय यांच्याकडे जातोय. केशवजी, द्या उत्तर. असं आहे, विद्याताईंचं गणित मला माहिती नाही किती पक्क आहे काय कार्याचा अभ्यास. असं आहे की 3 महिने वगैरे नाही, 20 ऑगस्टला 2013 साली त्यांचा तो प्रकार घडला आणि त्याच्यानंतर तब्बल याच्यामध्ये लोकसभेत इलेक्शन झालं एप्रिल मे मध्ये. त्यानंतर जवळपास वर्षापेक्षा जवळपासचा कालखंड, 8-9 महिन्याचा पूर्ण कालखंड हा राज्य सरकारकडे होता. आणि ज्या पद्धतीचं आपलं मुंबई पोलीस सक्षम आहे आणि आहेच ते, आणि आज खुद्द शरद पवारांकडून सगळ्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचं पोलीस दल अतिशय सक्षम आहे. बरोबर आहे, पण तरी सुद्धा असा कोणता मग राजकीय दबाव होता का त्या पोलीस दलावरती की ज्यामुळे 7-8 महिने झाल्यानंतर सुद्धा दाभोळकरांच्या त्या खुनाचं जो कोणी केला तो कट उघडकीस आणता त्यावेळच्या आबा पाटील, त्यावेळेचे गृहमंत्री, त्यावेळेचं राष्ट्रवादीचं खातं, यांना काँग्रेसचं सरकार, यांना ते करता आलं नाही.
कोणती इच्छाशक्ती त्या केशवजी सरकारमध्ये केशवजी होती का? सर्वसामान्यांच्या दाभोळकर मनातला एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. सर्वसामान्यांच्या मनातला एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. प्रश्न हा आहे की सीबीआयला चौकशी द्यावी ही प्रत्येक जणाची मागणी असते. कुठलंही हाय प्रोफाईल प्रकरण घडलं, गाजलं प्रकरण, तर सीबीआयला द्यावं ते म्हटलं जातं. विरोधात असलेल्या प्रत्येकाला सीबीआय जास्त आवडत असते त्या त्या काळामध्ये. मुद्दा हा आहे की आज सीबीआयनं असं काय केलं, सीबीआयचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, सीबीआयनं आतापर्यंत त्यांच्याकडे मॅनपॉवर किती आहे, सीबीआयनं आतापर्यंत किती गुन्हे तडीस नेलेले आहेत, या सगळ्याचा हिशोब होणार आहे की नाही, त्याचं उत्तर कोणी देणार आहे की नाही? विलासराव मला एक सांगा, तुम्ही आता खरं म्हणजे मला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणं मी समजू शकतो की सीबीआयचं काय करायचं, सीबीआय काय लागून गेली, सीबीआय कोण लागून गेली, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. नाही, कोण लागून गेली नाही, त्यांना कोणी विचार आणणार आहे की नाही असं म्हणतो. बरं, बोला बोला बोला. बोलत नाही, माझं वाक्य तर पूर्ण करू द्या मला. मुळात असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता देशामध्ये अशा प्रकारचा तपास करणारी सर्वोच्च यंत्रणा ही किंवा एक सक्षम यंत्रणा ही सीबीआय हीच आहे, जी या सगळ्या यंत्रणांपेक्षा वेगळी आणि सगळी स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि जर अशा यंत्रणेकडे जर लोकांना दिलं जावं असं वाटत असेल तर तुम्ही लोकांवरती शंका घेणार, लोकांच्या मानसिक शंका घेणार का, तर ती अडचणीची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला असं प्रश्न माझा विचारला की काँग्रेस राष्ट्रवादी लोकांना आज अडचण वाटू शकते, पण ते ठीक आहे, त्यांची अडचण. ठीक आहे, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. विद्याताई, पटतंय तुम्हाला? नाही, मला बिलकुल पटत नाहीये. इथे वाद सीबीआय आणि महाराष्ट्र पोलीस असता न करता ज्यांच्या कोणाचे खून झाले आहेत, हत्या झालेल्या आहेत, किंवा ती आत्महत्या होते की हत्या आहेत, हे जर शोधायचं असेल तर सीबीआय तेवढं सक्षमपणे काम करतंय की नाही, त्यांनी आतापर्यंत ज्या केसेस हँडल केलेल्या आहेत त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं भाजपचे प्रवक्ते विषयांतर करतायत. ते म्हणतात आम्हाला बुद्धी आहे, पण मला त्यांना सांगायचंय 30 ऑगस्ट नाही 20 ऑगस्टला म्हणजे आज डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येला कुणाला 7 वर्ष पूर्ण झाले. तुम्ही 13 महिने म्हणताय, मी 7 महिने म्हणते. किती महिने आमच्याकडे सत्ता असू दे, पण 5 वर्ष फडणवीसांकडे गृह खातं होतं. त्या फडणवीसांनी हायकोर्टाचे वारंवार ताशेरे ओढल्यानंतर सुद्धा आम्हाला माहितीये सभागृहामध्ये दाभोळकरांच्या हत्येचा मुद्दा असेल, एल्गार परिषदेमध्ये ज्यांना नक्षलवादी म्हणून अटक करण्यात आली आहे ते मुद्दे असतील. तुमचं म्हणणं आहे त्यांची सत्ता असताना तुम्ही का केलं नाही? वेळ संपलाय ताई, मी उत्तर घेतो. त्यांचा संपर्क झालाय पुन्हा. केशवजी, वेळ खूप कमी आहे, उत्तर द्या. वेळ कमी म्हणून मी सांगतो, म्हणजे याचा अर्थ मान्य करतात की 5 महिने त्या निवडणुकांपेक्षा म्हणजे दाभोळकरांच्या हत्यारांचा शोध लावण्यापेक्षा त्यांना निवडणुका महत्वाच्या वाटल्या. आणि 5 महिन्यानंतर ते निवडणुकीला सामोरे गेले, त्यात रंगले, त्यात मिक्स झाले. केशव, तुम्ही काय निवडणुका करताय? 5 वर्ष तुमच्याकडे सर्वसामान्य माणसाला खरं तर आता हे कोणाचं सरकार किती काळ होतं, पुण्याचे पोलीस कमिशनर लँचेट करतात, राष्ट्रवादीच्या काळात घेत नाही. ताई, अंधश्रद्धा बद्दल बोलताय, त्या पोळांबद्दल काय बोलला तुम्ही सांगा, निषेध तरी केला का त्यावेळी? त्यामुळे अशा त्यावेळी सर्व केली त्यावेळी सुद्धा. मी दोघांना, माझा वेळ संपलेला आहे. मला एक शेवटची गोष्ट सांगायची. या सगळ्या चर्चेत काय दिसलेलं आहे, 7 वर्ष झालेली आहेत दाभोळकरांची हत्या होऊन, तरी देखील सरकार येतात, सरकार जातात. हे सरकार त्या सरकारवर आरोप, ते सरकार ह्या सरकारवर आरोप प्रत्यारोप झाले तरी न्याय मिळत नाही. ही जी भावना आहे ती भावना मला वाटतं कुठल्याही सरकारसाठी ही निश्चितपणे एक अपमानास्पद असू शकते किंवा ती त्यांना मान खाली घालायला लावणारी असू शकते. सरकार कुठलंही असो, पण आज न्याय मिळत नाही ही भावना सर्वसामान्यांच्या मनात असेल तर ती भावना दूर करण्यासाठी कुठल्याही सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. यंत्रणा कुठलीही असो, सर्वसामान्यांना त्याच्याशी घेणं देणं नाही. ती विश्वासार्हता जपणं सुद्धा आज यंत्रणांच्या समोरचं, तपास यंत्रणांच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. आज या चर्चेत आपण आलात आणि आपली भूमिका मांडली त्याबद्दल दोघांचे आभार. चर्चेत इथंच थांबतोय. धन्यवाद.